वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आला आहे। येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षक आणि वनसेवकांच्या जवळपास 14,500 प्लस जागांसाठी भरती निघत आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये। वनसेवकचे जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वनसेवकच्या ज्या जागा रिक्त आहे 12,991 जागा जे विद्यार्थी मित्रांनो शासनाने या ठिकाणी मंजूर करण्यात आले आहे। आणि त्याचबरोबर वनरक्षकचे ज्या जागा या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला ज्या रिक्त आहे तर 1600 प्लस या ठिकाणी सध्याच्या कंडिशनला जागा रिक्त आहे। तर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जवळपास 14,500 प्लस जागांसाठी वनरक्षक आणि वनसेवकांची सुद्धा ही भरती या ठिकाणी निघणार आहे। वनसेवकचं जे पद आहे हे गड्ड संवर्गातलं आहे आणि नुकतीच ज्या विद्यार्थी मित्रांनो हे पद निर्माण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्याचबरोबर जे यामध्ये तर आपलं सिलेक्शन झालं, पगार सुद्धा 15,000 ते 47,600 पर्यंत भेटणार आहे। आणि वनरक्षक मध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, एका प्रश्नाला 2 गुण असते आणि 120 मार्कासाठी पेपर असते। आणि 60 पैकी जर आपले प्रश्न जर समजा या ठिकाणी 27 प्रश्न जर आपले बरोबर आले तर आपण पेपर पास असतो। कोणते कॅटेगरीचे असाल, एसएसटी, ओबीसी, डब्ल्यूएस, एनटीव्ही, जो पण एसबीसी, एससीबीसी, कोणते कॅटेगरी, महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार, आपण या ठिकाणी पेपर पास असतो आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जात असते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जास्त चान्सेस सिलेक्शन होण्याचे। तर आता वनरक्षक वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे याबद्दल सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि आपल्याला अभ्यास या ठिकाणी काय करायचं आहे याबद्दल सुद्धा बोलणार आहे। संपूर्ण माहिती सांगणार आहे, उंची किती आहे, ग्राउंड कुठे किती आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल खळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर वनसेवकचं जे पद आहे, वनसेवकच्या ज्या जागा रिक्त आहे 12,991 जागा रिक्त आहे। तर पहिले वनसेवक बद्दल माहिती तुम्हाला सांगतो, त्यानंतर वनरक्षक बद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तर वनसेवकचं जे पद आहे हे गड्ड संवर्गातलं आहे, वर्ग 4चं हे पद यामध्ये आहे आणि या पदासाठी शिक्षण 10वी पास आणि 12वी पास पाहिजे महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले मुलं मुली। आणि यामध्ये एक अट आहे की यामध्ये जास्त शिक्षण नाही पाहिजे। तुमचं जर जास्त शिक्षण झालं असेल, ग्रॅज्युएशन वगैरे, तर आपल्याला वनसेवक पदामध्ये फॉर्म भरता येणार नाही, कारण की शासन निर्णयामध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे की यामध्ये उच्च शिक्षित लागत नाही, तर यामध्ये फक्त 10वी आणि 12वी पास लागणार आहे। आणि बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट असते की वर्दी असणार आहे की यामध्ये, तर वनसेवकमध्ये वर्दी असणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे, खाकी वर्दी यामध्ये असणार आहे, ठीक आहे। आणि त्याचबरोबर वनसेवकमध्ये जे वयोमर्यादा आपण विचार केला तर वयोमर्यादा यामध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत या ठिकाणी असणार आहे, कारण की गड्ड संवर्गातलं पद आहे। कोणती पण भरती पहा गड्ड संवर्गातली त्यामध्ये 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा येते। आणि उंचीचं काही टेन्शन घेऊ नका, कारण की गड्ड संवर्गातलं पद आहे, यामध्ये उंची लागूही शकते आणि नाही लागू शकत, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि लागणारही ना तर ते कमी त्या ठिकाणी उंची या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते की सर वनसेवक पदामध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे, असेल तर काय अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, वनसेवक हे पहिल्यांदा या ठिकाणी पद निर्माण करण्यात आले आहे। तर वनसेवकाची जी भरती हे पहिल्यांदा या ठिकाणी निघणार आहे। तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पेपर असणार आहे, मी तुम्हाला असं कोण सांगू राहिलो, कारण की शासन निर्णयामध्ये म्हटलं आहे की वनसेवकांची जी भरती आहे हे सरळ सेवेने भरती घेतली जाणार आहे। आता जे पण भरती गड्ड संवर्गाच्या सरळ सेवेने भरती घेते तर त्यामध्ये पेपर राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर यामध्ये वनसेवक पदामध्ये पेपर असणार आहे आणि पेपरमध्ये सुद्धा अभ्यासक्रम वनरक्षकचा अभ्यासक्रम या ठिकाणी असू शकते। मराठी व्याकरण झालं, बुद्धिमत्ता चाचणी झालं, सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर जे इंग्रजी ग्रामर असू शकते किंवा नसू सुद्धा शकते। तर हा काही अभ्यासक्रम या ठिकाणी असणार आहे, पेपर जरी यामध्ये होणार आहे ते लक्षात ठेवा। तर पेपर यामध्ये 100% होणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला या ठिकाणी वाचायचं का आहे तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी वनरक्षक तुम्ही जे पण विद्यार्थी वनसेवक भरतीची तयारी करत असाल तर वनरक्षकच्या जेवढे पण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे, जे पण प्रश्नपत्रिका झालेले आहे, तर त्या विद्यार्थी मित्रांनो वाचून टाका, कारण की TCS कंपनी काय करते की तेच ते प्रश्न जे विद्यार्थी मित्रांनो रिपीट करते, लक्षात ठेवा। तर यामध्ये मला सांगायचं एवढंच की एवढं मोठं वाचल्यापेक्षा एवढं तुम्ही वाचा, जे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर आहे तर ते तुम्ही या ठिकाणी वाचा, कारण की तेच जे विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये पेपरमध्ये रिपीट येणार आहे। तर आपण जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षकच्या ज्या जेवढ्या पण जुन्या प्रश्नपत्रिका संच 2023 मध्ये जेवढ्या शिफ्टमध्ये पेपर झाले, पहिल्या दिवसापासून तर शेवटल्या दिवसापर्यंत जेवढ्या पण शिफ्टचे पेपर आहे तर ते सर्व
सर्व PDF जे विद्यार्थी मित्रांनो आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकले आहे। 2019 चे सुद्धा पेपर प्रश्नपत्रिका संच आपण या ठिकाणी टेलिग्राम ग्रुपवर टाकले। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुपची, तर ते जॉइन करून घ्या। त्यावर तुम्हाला वनरक्षकचे जेवढे पण प्रश्नपत्रिका झालेले आहे, जेवढे पण ओरिजिनल पेपर झालेले आहे, तर ते सर्व PDF तुम्हाला भेटणार आहे। 1 रुपया सुद्धा मी तुमच्याजवळून या ठिकाणी घेणार नाही, एक लक्षात ठेवा। पूर्ण निशुल्क आहे, फ्री आहे, 1 रुपया सुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार आहे। फक्त आपल्याला करायचं काय, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे टेलिग्राम ग्रुपची, तर ते जॉइन करून घ्या। त्यावर तुम्ही जॉइन होऊन जा आणि तिथून जे विद्यार्थी मित्रांनो डाउनलोड करून घ्या तुम्ही ते PDF, ठीक आहे। जेवढे पण प्रश्नपत्रिका झालेले आहे तेवढे, ठीक आहे। तर आता वनरक्षक बद्दल मी तुम्हाला या ठिकाणी माहिती सांगतो। आता वनरक्षक वनसेवकांची ही भरती कधीपर्यंत निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकांची भरती नेमकी कधीपर्यंत निघणार आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही जी भरती आहे 2023 ला झाली होती, ठीक आहे, एक लक्षात ठेवा। आणि 2023 पासून जे विद्यार्थी मित्रांनो 2024 2025 होत आला आहे, 2026 आता लागणार आहे, एक लक्षात ठेवा। 3 वर्ष झालेले आहे, अजूनही भरती या ठिकाणी वनरक्षकची निघाली नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर याच्या अगोदर जर आपण या ठिकाणी पाहिलं, महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहे गणेश नाईक यांनी सुद्धा घोषणा केली होती की आम्ही वनपाल वनरक्षक वनसेवक सर्व जेवढे पण पद रिक्त आहेत तर ते आम्ही या ठिकाणी भरणार आहे, अशी घोषणा वन दिनानिमित्त त्यांनी या ठिकाणी केली होती, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर येणाऱ्या दिवसामध्ये ही वनरक्षकची भरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तर जानेवारी 2026 मध्ये वनरक्षक वनसेवकांची भरती निघण्याची दाट शक्यता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। जुनी जी वनरक्षकची भरती निघाली होती तर ते 2019 मध्ये निघाली होती, 19, 20, 21, 22, 23, तर 4 वर्षानंतर वनरक्षकची भरती या ठिकाणी आली होती, एक लक्षात ठेवा। तर इथून आता 3 वर्ष आपल्या या ठिकाणी होत आले आहे आणि महाराष्ट्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस माननीय यांनी सुद्धा या ठिकाणी सांगितलं, यांनी सुद्धा घोषणा केली आहे की 2026 जे वर्ष या ठिकाणी असणार आहे हे नोकरीचं वर्ष या ठिकाणी असणार आहे। जेवढं भरपूर काही विभागातल्या जागा आम्ही 2026 मध्ये काढणार असे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी घोषणा केली, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता वनरक्षक मध्ये जर आपण पाहिलं, वनरक्षक भरतीमध्ये शिक्षण 12वी पास लागते। तुमचा सायन्स असेल कॉमर्स असेल तर भरता येते, पण आर्ट असेल तर 12वी मध्ये तुम्हाला अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या विषय असला पाहिजे। मुलं फॉर्म भरू शकता। वनरक्षक मध्ये पगार 21,700 ते 69,100 च्या दरम्यान भेटणार आहे। वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत राहते, SC/ST ला 5 वर्ष सूट राहते। आणि वनरक्षक भरतीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार आहे, लेखी परीक्षा, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन मेडिकल प्रोसेस अशी आहे। तर सर्वात अगोदर आपला पेपर असणार आहे, 60 प्रश्न परीक्षेला विचारले जातात, एका प्रश्नाला 2 गुण असते, 120 मार्कासाठी पेपर राहते, ज्यामध्ये सामान्य ज्ञानचे यामध्ये 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाते, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। एका प्रश्नाला 2 गुण, 120 मार्कासाठी पेपर असते। 60 पैकी जर आपले 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास असतो। कोणती कॅटेगरी असा, SC/ST, OBC, WS, NTV, जो पण SBC, SCBC कोणती कॅटेगरीचे, ठीक आहे। तर आपण या ठिकाणी पेपर पास असतो। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते, 1.5 घंट्याचा टाइम या ठिकाणी राहते। गणिताचे प्रश्न यामध्ये विचारले जात नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर आपलं ग्राउंड झाल्यानंतर यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये फिजिकल आहे। तर पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। आणि ST कॅटेगरी असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी, महिला उमेदवार ST कॅटेगरीचे 145 सेंटीमीटर, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरले पाहिजे। आणि हे झाल्यानंतर आपला ग्राउंड आहे, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे। तुम्ही जर 17 मिनिटांमध्ये मारली, 17 मिनिटाच्या अंतर जर मारली तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क भेटणार आहे 80। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं तर महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे, 3 किलोमीटर महिला उमेदवारांना 12 मिनिटांमध्ये मारायचे आहे, 12 मिनिटाच्या अंतर मारली तर पैकीच्या पैकी 80 मार्क भेटणार आहे। जसा टाइम वाढणार तसतशी कमी मार्क्स भेटणार आहे। अशी प्रक्रिया आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय भारत।